नमस्कार. आजचा नाश्त्याचा प्रकार काहीतरी वेगळा बनवण्याचा आणि दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. अगदीच 1 कप रव्यापासून मस्त पोटभरीचा हा नाश्ता बनवण्यासाठी अगदी सोप्पा आहे. अगदी कमी साहित्यात बनतो. आत्ता जरी लगेच बनवायला घेतलं तरी सगळं साहित्य घरात असतं. भरपूर भाज्या घातल्या आहेत त्यामुळे तो पौष्टिक झालेला आहे. लहान मुलांना डब्यासाठी, नाश्त्याला देण्यासाठी किंवा खाऊच्या डब्यामध्ये देण्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. चला तर मग रेसिपी बघून घेऊया. सर्वात आधी तर मी एक मोठं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 कप रवा घालून घेतलेला आहे. 1 कप रव्यामध्येच आपल्याला पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धा कप दही घालून घ्यायचं आहे. यानंतर मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे. यातील अर्ध पाणी आधी घालून घेणार आहे आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहे. यानंतरनं आपल्याला लागेल तसं पाणी घालून हे बॅटर छान असं बनवून घ्यायचं आहे. आपण इडलीचं पीठ ज्या कन्सिस्टन्सीचं बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. आता प्रत्येकाचं रव्याचं टेक्स्चर ज्या पद्धतीचं असेल त्यानुसार पाण्याचा वापर कमी जास्त होऊ शकतो, परंतु साधारण 1 कप पाणी हे बॅटर व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं बनवण्यासाठी लागतं. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये कोणत्याही गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. व्यवस्थित आपलं बॅटर बनून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला भरपूर बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत. इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरून घेतलेला कांदा, किसून घेतलेलं गाजर, थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. तुम्ही यामध्ये किसून घेतलेलं बीटसुद्धा घालू शकता. सर्व भाज्या घालून घेतल्या. आता यामध्येच आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि एक 4 ते 5 कढीपत्त्याची बारीक चिरलेली पानं घालायची आहेत. आता जर आहे ना तुमची लहान मुले तिखट खात नसतील तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू नका. आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर तयार आहे. आता इथे ना आपण रव्याचा वापर केल्यामुळे रवा भिजवल्यानंतर थोडासा फुगतो, त्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट होऊ शकतं. गरज वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊ. साधारण एक 2 ते 3 चमचे पाणी पुरेसं होईल. त्यानंतरनं लगेचच साईडला गॅसवरती मी एक अशा पद्धतीचा छोटा पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. यावरती मी एक 3 ते 4 चमचे तेल घालून घेणार आहे आणि तेल छान गरम झालं की त्यावरती हे बॅटर सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरेल असं आपल्याला घालून घ्यायचं आहे. हे बॅटर घालताना हे थोडंसं आपल्याला जाडसर घालायचं आहे. साधारण 1 पाऊण ते 1 सेंटीमीटर एवढं त्याची उंची असावी, त्यामुळे ते छान फुगतं आणि मस्त पोटभरीचा नाश्ता होतो. अशा पद्धतीने मी बॅटर व्यवस्थित पसरून घेतलं आहे. सर्व बाजूंनी पळीने व्यवस्थित स्प्रेड केलं आहे. आता बारीक गॅसवरती आपण साधारण 1 मिनिटासाठी हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. एका बाजूने हे व्यवस्थित शिजून रेडी झालं की झाकण काढून दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारण एक अर्ध्या मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहोत. या नाश्त्याच्या प्रकाराला तुम्ही काय नाव द्याल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदीच 1 कप रव्यापासून हा नाश्ता अगदी झटपट बनतो. सोडा, इनो कशाचाही वापर करावा लागत नाही. मस्त कुरकुरीत होतो. तुम्ही हा पदार्थ दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकता. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे. मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती हा शिजला गेला आहे. तर तुम्हाला आपला हा आगळा वेगळा नाश्त्याचा प्रकार कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका छान रेसिपीसोबत. धन्यवाद.